वजन कमी करण्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करताय, डाएट व्यवस्थित करताय, बाहेरचं खात नाही आहात, एक्सरसाइज करताय, पण तरी सुद्धा वजन का वाढतंय किंवा वजन का कमी होत नाहीये? तर 90% लोक ही चूक करतात. आता चूक काय आहे ते तर मी सांगणार आहेच, पण त्या आधी वजन वाढणं हे दोन यामध्ये पद्धती असतात. एक तर सडन वेट गेन, की जे अचानक वजन वाढले असं आपण म्हणतो, मग त्यामध्ये थायरॉइड, पीसीओडी, डायबिटीज किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात की अगदी 1-2 महिन्यामध्ये एवढं वजन वाढलंय. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे ग्रॅज्युअली वजन वाढणं, म्हणजे काय, हळूहळू वजन वाढलंय. मागच्या 2-3 वर्षामध्ये एकदम व्यवस्थित वजन होतं आणि आता या वर्षामध्ये असं दिसून आलंय की सारखं हळूहळू वजन वाढतच आहे. सगळं करतेय, कमी खाते, तरी पण वजन वाढतंय. तर आता चूक काय आहे हे सगळ्यात महत्वाचं सांगते की थोडंसं खाल्लं तर काय होतंय, एवढ्या क्षणी काही होत नाही. ही मेजर लोक इथे चुकतात. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देते. आपली पिगी बँक कशी असते की नाही, की आपण रोज काय लहान मुलांना देतो आपण की 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, जेवढे असतील तेवढे पैसे त्यामध्ये टाकायचे आणि वर्षभरासाठी हळूहळू त्यामध्ये पैसे जमा होत राहतात. आता आपण किती पैसे टाकतो, रोज थोडे थोडेच, अगदी 2 रुपये, 5 रुपये जरी टाकले तरी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ती पिगी बँक भरलेली असते. तसंच काहीसं आपल्या शरीराचं आहे की एवढ्या क्षणी काय होतंय असं म्हणत 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 आपण रोज त्या कॅलरीज ज्या आपल्या पिगी बँकमध्ये म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये टाकत असतो, बॉडीमध्ये भरत असतो, त्यानीच आपली पिगी बँक काही दिवसानंतर किंवा काही महिन्यांनंतर किंवा वर्षभराने असं वाटतं की अरे पिगी बँक फुल भरलेली आहे. म्हणजे काय, तर आपल्या थोडं काय होतंय, एवढं करूनच आपल्या शरीराचा आकार किती मोठा झाला हे आपल्याला कळतच नाही. आणि मग लक्षात येतं की अरे चूक होतीये कुठे, डाएट तर कमीच खातेय मी, बाहेरचं तर काही खातच नाहीये, एक्सरसाइज तर चालू आहे, पण मग या कुठे कॅलरीज वाढतायत. तर अशा ज्या थोड्या कॅलरीज असतात या आपण वाढवतो आणि आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही, इथेच आपण चुकतो. आता मी म्हणाले ना की 90% लोक ही चूक करतात आणि त्यामध्ये एवढंच खाल्लं तर काय होतंय, एवढ्या क्षणी काही होत नाही, एका दिवसाने काय फरक पडणार आहे. आता हेच एक दिवस काय होतं, तर एक दिवस चालतं. हे जे आपलं बोलणं आहे ना, यामध्ये फंक्शन तर आहेच, ऑफिसमधले कोणाचे वाढदिवस, आपला वाढदिवस, घरच्यांचा वाढदिवस, सणवार, लग्न, समारंभ, हे कधीही न संपणारी भली मोठी यादी आहे. आणि आज एक दिवस काय होतंय हेच आठवड्यातनं जर 4 दिवस येत असेल तर इथे आपण चुकतो. परत एकदा की एवढंच खाल्लं तर काय होतंय, या एवढ्या क्षणी आपल्याकडे एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. तसंच एवढंच खाऊन दिवसभरात तुम्ही 100 कॅलरीज जरी जास्त खाल्ल्या तरी सुद्धा भला मोठा शरीराचा आकार व्हायला वेळ लागत नाही आणि वर्षभरात तुमचा 4 ते 5 किलो वेट गेन ही नक्की होतं. आणि मग आपल्याला कळत नाही की नेमकी चूक कुठे होतीये. सगळं फॉलो करतोय पण तरी हे एवढंच एवढ्या क्षणी काय होतंय, एवढ्या क्षणीच सगळं आपलं रुटीन डिस्टर्ब होतंय हे लक्षात घ्या. आणि या थोडंसं हे कधीही न संपणारं आहे. कारण रोजच्या 100 कॅलरीज, जसं मी आता म्हणाले की आज काय कोणाचा वाढदिवस आहे, आज काय घरी फंक्शन आहे, आज काय सणवार आहे, हे कायमच चालू राहिलं. आजच आता बाहेर आलोय ना, ट्रिपला आलोय तर काहीतरी खायला पाहिजे ना, पिक्चरला आलोय काहीतरी खाल्लं पाहिजे. तर हे करत वारंवार एक्सक्यूज देणं हा फार मोठा ही चूक आहे. आणि मला वाटते की थोड्या कॅलरीज असं साठवून जे आपली चरबीमध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागतं. तर बघा ना तुम्ही की रोज 100 कॅलरीज म्हणल्या तरी महिन्याच्या किती कॅलरीज झाल्या, वर्षाच्या किती कॅलरीज झाल्या, आणि एवढ्या कॅलरीज अननेसेसरीली आपल्या पोटामध्ये जातात. म्हणजे काय, मी आता जेवून आलीये, माझं सगळं पोट भरलेलं आहे, माझं सगळं खाऊन झालेलं आहे, एक तासाभराने कोणीतरी येतं आणि हे काय आज ओपनिंग आहे, पेढा आणला होता, आज काय पार्टी आहे, समोसा, मग त्याला कसं वाटेल, लोकांना काय वाटेल, लोकांना कशाला उगीच सांगायचं की मी डाएट करतेय. मग ते लोक म्हणतात, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की लोकांसमोर कशाला काय पाहिजे. काही आपण म्हणलं की लोक म्हणतात की नाही घरचं लग्न आहे, घरचं फंक्शन आहे, ऑफिसमधली लोक आहेत, एवढंच खा काही होत नाही, एवढ्या क्षणी काय वजन वाढत नाही. पण हे जे एवढ्या क्षणी वाढणारं वजन आहे हे आपल्या लक्षातच येत नाही की आपण दिवसभरात किती एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्यात आणि या एक्स्ट्रा कॅलरीजमुळे आपलं वजन हळूहळू का वाढतंय. कमी तर होत नाहीच आहे पण वाढतंय मात्र नक्की. तर इथे कुठेतरी आपली चूक होते आणि म्हणूनच अगदी या दोन्ही
पॉइंट्स नंतर अजून एक महत्वाचा पॉइंट की एस्पेशली हा गृहिणींसोबत किंवा आपले घरी आपण जे आपले आई किंवा आजी असते किंवा आपण स्वतः, तर आता एवढंच राहिलंय, संपवून टाका रे, मग कोणी घेत नाहीये म्हणलं सगळे उठून जातात की माझं झालंय, मग संपवायची जबाबदारी आपल्यावर की नाही, एवढंच राहिलंय तर कुठे फ्रीजमध्ये ठेवायचं आवरताना, मग आपण काय करतो ते एवढंच राहिलेलं संपवून टाकतो. तर हे एवढंच परत एकदा हा मोठा ड्रॉबॅक आहे आणि एस्पेशली घरच्या गृहिणीवर किंवा बाईवर ही जबाबदारी येते की एवढंच राहिलंय तर ते संपवून टाकायला पाहिजे, एवढंच ठेवायचं नाही, अन्न वाया कशाला घालवायचं. पण इथेच मेन मुद्दा येतो की जेवढं पाहिजे आहे तेवढंच बनवा किंवा भुकेपेक्षा 4 घास कमी खा, पण ओव्हरलोड अजिबात करू नका. आणि हे थोडं जे आपण म्हणतो ना कॅलरीज, एक्सक्यूज देणं प्रत्येक गोष्टीत, हे आधी बंद करा. आपल्या वाढदिवसाशिवाय कोणाचाही वाढदिवस असो, फंक्शन असो, समारंभ असो, काहीही असो, तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. आपल्याला उद्याची लोक जे आज म्हणतायत लोक की नाही बाबा एवढंच खाल्लं तर काय होतंय किंवा हसतायत तुमच्यावर, तुम्ही डाएट करताय मग एवढ्याशाने काही होत नाही, असं काय असतं का, आम्ही तर बघा रोज खातो, असं नसतं. हीच लोक उद्या आपल्याला जर काही त्रास झाला तर आपल्याला बघायला येणार नाहीये. त्यामुळे ही काळजी आपण घ्यायची असते की स्ट्रिक्टली नो हे कळलं पाहिजे आणि नाही माझं डाएट चालू आहे हे सांगायला कुठलीही लाज वाटता कामा नये. कारण तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही कुठलं वाईट काम करत नाहीये, तुम्ही काही गुन्हा करत नाहीये. आपल्या शरीराची काळजी आपण घेणं अतिशय महत्वाचं आहे. मी ऍज अ डॉक्टर जेवढे पेशंट बघते ना, 10 मधल्या 9 बायका ही चूक करतात की कशाला उगीच सगळ्यांसमोर चर्चा पाहिजे म्हणून मग ते खाल्लं जातं, नाही म्हणता येत नाही. हा सगळ्यात ही तुमची मोठी चूक आहे आणि स्ट्रिक्टली नो हे सांगायला काहीही लाज वाटता कामा नये. तर एवढंच राहिलंय, मी संपवून टाकते किंवा ही सवय आधी बंद करायची आणि स्ट्रिक्टली नाही म्हणजे नाही. भुकेपेक्षा 4 घास कमी खा, पण 4 घास एक्स्ट्रा अजिबात खाऊ नका. हे आजपासूनच तुम्ही करून बघा. आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे बाबा मी चीट मील करते, पण तो चीट डे नसावा हे मात्र लक्षात घ्या. कारण चीट डे म्हणजे दिवसभरात चला आज काहीही खाल्लं तरी चालतंय असं नाही. चीट मील म्हणजे एकाच मील मध्ये तुम्हाला जे काही थोडंसं खायचंय तेही पोर्शन कंट्रोलमध्ये तुम्ही खाऊ शकता. आणि यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्हाला बघायचा असेल आपल्या चॅनल पटकन सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करा या सगळ्या लोकांपर्यंत की ज्यांना तुम्हाला असं वाटतं की जे डाएट करतायत पण हे या चुका भरपूर करतात आणि मे बी आपल्याच बाबतीत या चुका खूप होत असतील की आपण लोकांना नाही म्हणू शकत नाहीये. तर स्ट्रिक्ट नो ही पॉलिसी तुम्ही अनुभवा आणि महिन्याभरामध्ये बघा तुमचं वजन कमी होतंय की नाही. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या तुम्हाला सब्जेक्टवर हवाय, कुठल्या विषयावर हवाय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पटला असेल आणि तुमच्या बरोबरही हेच होत असेल तर आजपासूनच ते बंद करा. धन्यवाद.